आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मांसोबत. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कामाने, आपल्या नावाने करोडो लोकांना इन्स्पायर केलंय, ज्यांचा संघर्ष, ज्यांची सफलता स्वतःमध्येच एक उदाहरण आहे. हे ऍक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, डिरेक्टर आहेत. प्लीज वेलकम अनुपम खेर. ओम नमः शिवाय. इथे आधी सुद्धा बसलोय मी. दुसऱ्यांदा हे माझं सौभाग्य आहे की तुम्ही मला बोलवलं, तर याचा अर्थ काय ना काहीतरी आरोप तुम्हाला मिळाले असतील. तुम्ही कामच अशी करत राहता ना म्हणून. आणि आपकी अदालतमध्ये आपले आजचे जज खूप विशेष आहेत, स्कॉलर आहेत आणि भारतीय संस्कृतीसाठी ज्यांनी खूप काम केलंय. प्लीज वेलकम सच्चिदानंद जोशी. आजची कारवाई सुरू करण्यात यावी. माहित नाही का तुम्हाला इथे बघून थोडी भीती वाटायला लागते. कारण तुमच्या या हास्याच्या मागे खोडकरपणा आहे ना. असं वाटतं की आता तर बाळा बघ तू, आता तुला मी कसं सांगतो ते. चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला. पहिला आरोप फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की हे स्वप्न विकतात. अनुपमजी, तुम्ही लोकांना मोठमोठी स्वप्न दाखवता, परंतु जर तुमचं बालपण पाहिलं तर तुम्ही तर फेल्युअरचं दुकानच होतात. हो. तुमच्या त्या दुकानामध्ये सगळं सामान होतं. अभ्यासामध्ये चांगले नव्हतात, खेळामध्ये चांगले नव्हतात, चेहरा हिरो बनण्यासारखा नव्हता. रजतजी, ही गोष्ट तर तुम्ही खरी बोललात की माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत 38% पेक्षा जास्त कधी मार्क्स नाही आले. चला आज छोटासा गेम खेळतो तुमच्या या जनतेबरोबर. तुमच्यामध्ये 60% पेक्षा जास्त किती लोकांचे मार्क आले आहेत? ऑलमोस्ट 100%. अच्छा, 70% पेक्षा जास्त, 80 पेक्षा जास्त. तरी सुद्धा तुम्ही जनतेमध्ये बसले आणि मी इथे बसलोय. मी अभ्यासामध्ये खूप वाईट होतो, तर मी काय करायचो, रिपोर्ट कार्ड घरच्यांकडून साईन करून आणायचे असतात ना, तुम्ही घेऊन जाता ना आता सुद्धा, तर मी बाबांना बघायचो जेव्हा ते घाईत असायचे तेव्हा मी त्यांच्याकडून ते रिपोर्ट कार्ड साईन करून घ्यायचो. तर एक दिवस मी 9th स्टँडर्डमध्ये होतो मी, तर मी घाईमध्ये त्यांना ते जायला लागले. मग मी त्यांना आठवलं की त्यांच्या दुकानाची चावी राहिली आहे, तर त्यांना थोडा वेळ मिळाला माझं रिपोर्ट कार्ड वाचण्यासाठी. तर ते म्हणाले की बाळा तू आपल्या क्लासमध्ये 59th आला आहेस? मी म्हणलं हो बाबा. म्हणाले स्टुडंट्स किती आहेत? मी म्हणालो 60. मग मला वाटलं की ओरडा मिळेल, काहीतरी बोलतील. तर ते म्हणाले की बाळ एक गोष्ट तर आहे, जो फर्स्ट आपल्या क्लासमध्ये फर्स्ट येतो ना, मग खेळामध्ये असो किंवा अभ्यासामध्ये, त्याला कायमच टेन्शन असतं की मला फर्स्ट यायचंय. जर तो सेकंड सुद्धा आला तर त्याला वाटतं की माझं डिमोशन झालंय. परंतु जो 59th येतो तो 40th येऊ शकतो, 36th येऊ शकतो, 24th येऊ शकतो. एक काम कर, पुढच्या वेळी 40th ये. मग त्यांनी एक खूप कमालीची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की लक्षात ठेव, फेलियर इज अन इव्हेंट, नेव्हर अ पर्सन. इव्हेंट फेल होतो, माणूस फेल नाही होत. मी खेळण्यात वगैरे सुद्धा अजिबात चांगला नव्हतो. इनफॅक्ट एक दिवस मी 8th स्टँडर्डमध्ये माझ्या स्कूलच्या ग्राउंडमध्ये पळत होतो, तर माझे पीटी टीचर मला म्हणाले की तू थांब जरा, एकटा पळशील तरी सुद्धा सेकंड येशील. आम्ही गरीब कुटुंबातून येतो आणि गरीब कुटुंबामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की तुम्ही स्वप्न बघू शकता, कारण तुम्हाला वाटतं की एक दिवस आयुष्य चांगलं असेल. आम्ही 14 लोक होतो आणि एका छोट्या खोलीमध्ये, आय थिंक या कटघऱ्यापेक्षा थोडंसं इथपर्यंत होतं. एक खोली होती, एक वरांडा होता, एक किचन होतं, 14 लोक. परंतु आम्ही खूप आनंदी असायचो. तर एक दिवस मी आजोबांना विचारलं, मी म्हटलं आजोबा आपण इतके गरीब आहोत, आपण इतके आनंदी का आहोत? त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणाले होते की बाळा, माणूस जेव्हा खूप गरीब असतो
सगळ्यात स्वस्त गोष्ट आनंद असते. तर माझ्या मनातून ती भीती निघून गेली. आमच्या इथे 4 सिनेमागृह होते. सिनेमा जे शाही सिनेमा, रिगल सिनेमा, रिवोली सिनेमा आणि रेड सिनेमा शिमलामध्ये. आणि शाही सिनेमामध्ये 4 आण्यामध्ये तिकीट मिळायचं, जे सगळ्यात स्वस्त होतं. ते तिथे जेव्हा मी जायचो सिनेमा बघायला आणि मला वाटायचं हे जे जग आहे ते कमालीचं जग आहे. ते मला ट्रान्सपोर्ट करायचंय त्या स्वप्नांच्या जगामध्ये. पण स्वप्न बघण्यासाठी आणि सिनेमामध्ये जाण्याचं स्वप्न बघण्यासाठी काहीतरी असायला हवं. तुम्ही कसा चेहरा घेऊन मुंबईला गेला होतात मला लोकांना दाखवायचंय. तुम्ही बघा जरा, हा 1981चा फोटो आहे. आता असा चेहरा, अशी बॉडी घेऊन तुम्ही ऍक्टर बनायला निघालात. हो, हे तर यामध्ये तर मी चोर वाटतोय. असं वाटतंय की हा चोरी करून पळालाय. मला नव्हतं वाटत की मी वाईट दिसतो. माणसाला स्वतःला कधी वाटतच नसतं की वाईट दिसतो. कारण आई जी असते ती नेहमी म्हणते की बाळा तू किती चांगला आहेस, तू किती सुंदर आहेस. हो ना. तर आणि दुसरी गोष्ट, मी ॲक्टर बनलो ट्रेनिंग करून. मी 4 वर्षांची ट्रेनिंग केली होती आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलं जात होतं की तुम्ही जर ॲक्टर चांगले असाल तर तुम्हाला काम मिळेल. ती गोष्ट वेगळी आहे की जेव्हा हा तर तुम्हाला खूप डिग्निफाईड बॉल्ड लुक वाटत असेल. हा बॉल्ड लुक नाही आहे, हा शेव्ड लुक आहे. आणि जेव्हा तुमचे केस निघतात, अर्धे इथून निघतात, जसे भाऊ बसले तिथे, अर्धे इथून निघतात, अशा परिस्थितीमध्ये मी ड्रामा स्कूलचं गोल्ड मेडलिस्ट होतो मी. 3 जून 1981ला मी मुंबईत पोहोचलो होतो. तर मला वाटायचं की माझ्याकडे गोल्ड मेडल आहे, मला काम तर देतील. परंतु जेव्हा मी जायचो लोकांकडे काम मागायला, ते म्हणायचे केस तर नाही आहेत, तुम्हाला कामं कसं देणार, तुम्ही तर गोल्ड मेडलिस्ट आहात. अच्छा, तुम्ही NFDC मधून आहात, NDPC मधून आहात, NSD कोणाला माहीत नव्हतं. परंतु त्रास सुद्धा व्हायचा. काही लोक म्हणायचे की तुम्ही काम करा, तुम्ही रायटर बना, तुम्ही असिस्टंट बना, केस नाही आहेत तुम्हाला. केस खूप इम्पॉर्टंट होते. तुम्ही गोल्ड मेडल दाखवायचा, ते केस बघायचे. करेक्ट एकदम. मी खूप प्रयत्न केला आहे केस उगवण्याचा. अच्छा. मी ते रिठामध्ये दही टाकून मी जमिनीच्या आत ठेवला आहे. आणखी एक प्रकार मी केला होता. मला कोणीतरी म्हणालं होतं की जर तुम्ही उंटाची सुसू लावाल, हे खरंय, तर मी जुहू बीचवर जायचो. मला काय माहित की उंट 3-4 दिवस घेतो सुसू करायला. ही फॅक्ट आहे, यात काहीच एक्झॅजरेशन नाहीये. तर मी प्रत्येक वेळी उंटाच्या मागे चालत राहायचो, एक प्लास्टिक घेऊन. मग हे नव्हतं मला माहित की उंट जेव्हा करतो तेव्हा पाऊस पडतो. परंतु काहीच नाही झालं. ते तिबेटियन हे लावलं, काहीच नाही झालं. मग असं असून सुद्धा माझे केस नसल्यामुळेच मला भट साहेबांना मी सारांशसाठी भेटलो. त्यामुळे जे नसतं ते नक्कीच असतं. मी ऐकलंय की जेव्हा तुम्ही ऑडिशन द्यायला जायचात तेव्हा आपल्या काकांची नक्कल करायचा. ते काका जे प्रत्येक गोष्टीमध्ये फेल व्हायचे. माझे काका होते द्वारकानाथजी. ते 8वी मध्ये 7 वेळा फेल झाले होते. मग 7व्या वेळी त्यांना प्रिन्सिपलने इयत्ता 9वी मध्ये कंपॅशनेट ग्राउंडवर प्रमोट केलं होतं, कारण क्लासच्या नंतरची मुलं त्यांना अंकल म्हणायला लागली. इनफॅक्ट हा किस्सा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमध्ये एक सीन आहे जिथे शाहरुख खानला मी म्हणतो की बाळा, आम्ही तर सगळे इंडियामध्ये फेल झालो होतो, तू तर लंडनमध्ये फेल होऊन दाखवलं. तर जेव्हा मी सेटवर गेलो लंडनमध्ये, तर तिथे जे फोटो लागले होते, मी म्हणालो यशजी, मी माझ्या खऱ्या नातेवाईकांचा फोटो लावू शकतो का इथे, कारण त्या सगळ्यांचं क्वालिफिकेशन असंच आहे जसं तुम्ही इथे लावलंय. ते म्हणाले मला काय फरक पडतोय, हो लावून टाक. तर मग जेव्हा सीन सुरू झाला तर मी म्हणालो द्वारकानाथजी आहेत 7वी मध्ये 8 वेळा फेल झाले आहेत, हे ब्रिजनाथजी आहेत हे 9वी मध्ये 8 वेळा फेल झाले आहेत, हे तर दुसरे मोहनलालजी आहेत ते सुद्धा खूप फेल झाले आहेत. मग जेव्हा फिल्म रिलीज होणार होती तेव्हा मला रिअलाईज झालं की मी मेलो आता, मी सगळ्या नातेवाईकांचा अपमान केला आहे. तर मी काय करू. तर मी सगळ्यांना पत्र लिहिलं की काका सॉरी, मला माफ करा, मी तुमचं नाव घेतलं आहे, प्लीज प्लीज सॉरी, मला माफ करा. जेव्हा सिनेमा रिलीज झाला,
सगळ्यांनी मला चिठ्ठी लिहिली, थँक्यू यार बाळा, तू मला फेमस करून टाकलंस. जेव्हा तुम्ही यशस्वी झालात, स्टार बनलात, तेव्हा तुमचे वडील तुमचे सिनेमे बघायचे, त्यांना आवडत होते का ते? माझे वडील माझे सगळ्यात मोठे फॅन होते, सगळ्यात मोठे फॅन होते. माझे वडील माझा सगळ्यात वाईट सिनेमा बघून असे बसून राहायचे, जसं म्हणायचे क्या बात है बाळा, काय कमाल आहे. फ्लाईटमध्ये इतके जात नव्हते, त्यांना फ्लाईटमध्ये जायला आवडायचं नाही, तर ते ट्रेनने जायचे. आणि ट्रेनमध्ये सांगत असतील आपल्या कंपार्टमेंटमध्ये लोकांना की अनुपम खेर माझा मुलगा आहे, तर ते म्हणायचे ट्रेनमध्ये का जात आहे. एक सायकोलॉजिकल फिलिंग असते लोकांची. तर मला रात्री 2-2:30 वाजता फोन यायचा बाबांचा, यार हे बिट्टू, माझं घरचं नाव बिट्टू आहे, यार हे बिट्टू माझ्याबरोबर मल्होत्रा साहेब बसले आहेत, यांचा विश्वासच बसत नाही की तू माझा मुलगा आहेस, तू बोल एकदा. काय मी बोलू, आता बोलू? हॅलो बाबा. हॅलो, कोण बोलतंय? मी म्हणलं अनुपम खेर. आम्हाला कसं कळणार? डायलॉग ऐकव. रात्रीच्या 2:30 वाजता. मैं राणा विश्व प्रताप सिंह, डॉक्टर डैंग क्रिएट्स वॉर. डॉक्टर डैंग को आज पहली बार किसी ने थप्पड़ मारा है. इस थप्पड़ की गूंज सुनी तूने? अब जब तक तुम जिंदा रहोगे इस गूंज की गूंज तुम्हें सुनाई देगी. ठीक आहे, हो, आता कळलं तुम्ही अनुपम खेरच आहात. माझ्या वडिलांकडे एक पेटी होती. त्या पेटीमध्ये कुणालाच परवानगी नव्हती की ती पेटी कोणी बघावी. ते एक टीनची पेटी असायची ना त्या जुन्या काळात. तर ते माझी आई विचारायची की यामध्ये काय? नाही 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 नाही, तिला नाही सांगायचं. मग जेव्हा त्यांचा मृत्यू झाला 10 फेब्रुवारी 2012ला, तेव्हा मी डिसाईड केलं की या पेटीचं करायचं काय. तर माझी आई म्हणाली की नाही, मला बघायचंय की यामध्ये ठेवत काय होते. तर आम्ही ती पेटी उघडली आणि त्या पेटीमध्ये माझे सगळे प्रेस कटिंग्स, वृत्तपत्रांची, मॅगझिनची, माझे कार्ड्स, माझ्या छोट्या ट्रॉफीचे फोटोग्राफ्स ते ठेवले होते त्यामध्ये. आणि ते वाईटातल्या वाईट रिव्ह्यूला सुद्धा अंडरलाईन करायचे की अनुपम खेर, जिथे नाव असायचं तिथे अंडरलाईन करायचे. तर हे होतं माझ्या आईवडिलांचं प्रेम माझ्यासाठी. मी काय बोलू आणखी. मग जाण्याच्या आधी काही सांगून गेले तुम्हाला? माझे वडील अनफॉर्च्युनेटली त्यांना एक विचित्र आजार झाला की त्यांना ही स्टार्व्ड टू डेथ, भुकेलेले गेले ते. त्यांना काही असं फिलिंग आलं की त्यांना अन्न जे होतं ते माती वाटायचं आणि पाणी जे होतं ते ॲसिड असं. तर ते खायचे नाहीत, त्यांना खायला द्यायचे तर ते फेकून द्यायचे. तर खूप कमकुवत झाले होते. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि वाट बघा जेव्हा यांच्या जाण्याची वेळ येईल. तर मी माझ्या भावाला सांगत राहायचो की भावा, जर यांना काही मला सांगायचं असेल तर मला बोलवून घे. तर मी डेव्हिड धवन साहेबांच्या मुलांच्या लग्नाला, रोहितच्या लग्नाला गोव्याला गेलो. तर माझ्या भावाचा फोन आला की काहीतरी बोलायचं आहे. तर मी सरळ फ्लाईट घेऊन परत आलो. तर ते झोपलेले होते, खूपच कमकुवत होते, बारीक होते आणि असा छातीवर त्यांच्या एक पेपर होता आणि पेपरवर एक पेनसुद्धा होतं बरोबर. तर त्यांनी बोलू शकत नव्हते, हिंमत नव्हती आणि त्यांनी असं पेपरवर काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मला असं अत्यंत विशिष्ट पद्धतीने बघत होते आणि खूप वेळापर्यंत लिहित राहिले. 10-15 मिनिटं वाटतं लिहित राहिले आणि मग त्यांनी तो कागद म्हणाले काढून घ्या आणि आता मला बघत आहे की मी जे लिहिले त्याचं उत्तर दे. तर जेव्हा मी तो कागद बघितला तर त्यावर शब्द नव्हते, केवळ लाईन्स होत्या. त्यांच्यात ताकद इतकी नव्हती की ते शब्द बनवू शकतील. तर मला वाटलं आता मी काय उत्तर देऊ, यांना तर काहीतरी विचारायचं आहे. तर मी खूप जनरल उत्तर दिलं की मी म्हणालो, हो हो बाबा, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, हा काही हरकत नाही आहे, आपण एकदम. तर ते थोडे निराश झाले. त्यांनी मला असं आपल्या जवळ बोलवलं आणि माझा कान मी जेव्हा त्यांच्या चेहऱ्यापाशी नेला तर जो व्यक्ती पुढील 20 मिनिटांमध्ये जाणार होता त्यांचे लास्ट जे 2 शब्द होते माझ्या कानामध्ये, लिव्ह लाईफ, लिव्ह लाईफ, हे होते. जो व्यक्ती in another 20 minutes is going to die. Last words to his son were, बाळा, live life. त्याहून अधिक कुणी मला काय धडा दिला असता आणि यापेक्षा अधिक कुठला मुलगा काय करून दाखवू शकतो. म्हणून मी प्रत्येक क्षण जगून दाखवतो.
तुमच्या या भावना मी समजू शकतो. वडिलांच्या आठवणीने काय वेदना, काय त्रास नाही होत म्हणजे होते. जाण्याच्या आधी इतका मोठा धडा दिला मला. माझे डोळे यामुळे नाही भरून येत की ऑफकोर्स वडिलांच्या जाण्याचं, आईच्या जाण्याचं, कोणाच्याही जाण्याचं दुःख होतंच. बट ते सामान्य मनुष्य होते. ते काही एक्स्ट्रा, माझे आजोबा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. ते खूप मोठे स्कॉलर होते, योगा टीचर होते. महाभारत, रामायण त्यांच्याकडून आम्ही शिकलो होतो. माझे वडील क्लार्क होते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. परंतु पण त्यांनी जो धडा ते देऊन गेले तुम्हाला, तुम्ही तर ते जगलात. तुमच्यापेक्षा जास्त मी बघतो तुमची आई आजकाल जगते ते. हो त्या हो स्टार बनल्यात आता. खूप मोठी, माझ्यापेक्षा तर जास्त पॉप्युलर आहे माझी आई, दुलारी रॉक्स. त्यामुळे असं झालं की जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या आईवडिलांचे लग्नाला 59 वर्ष होती. दे वर मॅरिड टू इच अदर फॉर 59 इयर्स. आणि मला वाटलं की आता जेव्हा कोणी गमावतो कोणाला, आपल्या पतीला किंवा पत्नीला, तेव्हा तो केवळ आपला पती किंवा पत्नी नाही गमावत, तो एक मित्र गमावतो, एक पार्टनर गमावतो, एक सवय गमावतो. मी विचार केला, आता माझी आई किती वर्ष, कशी राहील माझी आई माझ्या वडिलांशिवाय. तर मग मी माझ्या आईबरोबर व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. असंच एक दिवस बसलो होतो तर म्हणालो चल काहीतरी बोल. तर ती मला म्हणाली, मूर्खासारखं बोलू नकोस, एक झापड देईन. तर लोकांना ते चांगलं वाटलं की अनुपम खेरला सुद्धा असं कोणीतरी बोलणार आहे. तर ते पॉप्युलर होत गेलं कारण लोकांनी आपल्या आईला त्या व्हिडिओजमध्ये बघितलं. आणि आता ती मला म्हणते की मी भाजी घ्यायला जाते, मंदिरात जाते, मास्क असून सुद्धा लोक ओळखतात मला, माझ्याबरोबर फोटोज काढायला लागतात. तू काय करतोस, असं का टाकतोस माझे फोटोज. बट त्याने 1% किंवा 2% तरी लोकांना फरक तरी पडला की आई वडील जे आहेत ते घरातील फर्निचरचा भाग नाही आहेत, ते आता आपले. सगळेजण आपल्या आईचे रील्स बनवत आहेत. हो, सगळेजण, नक्कीच सगळेजण आपल्या आईचे रील्स बनवतायत. तर माझी चांगली गोष्ट आहे जर असं असेल, कारण आणि त्या सगळ्या गोष्टी सांगतात. तुमची आई, मी पाहिलं की याने लहानपणी चांदीचं नाणं गिळलं होतं तेव्हा मग कसं काढलं त्याला ते. हो. तुम्ही कुठून रिसर्च करताय या सगळ्या गोष्टी? आता हे नाही सांगणार असं तुम्ही कसं मला. सांगणार ते? नाही, मी माझ्या एकदा स्कूलमध्ये एक कोणीतरी आले होते महानुभाव. तर त्यांनी टीचरने सांगितलं होतं की उद्या सगळ्यांनी आपल्या घरातून पीठ वगैरे, डाळ, भात वगैरे असं काही घेऊन या. तर माझ्या वडिलांनी मला 5 पैसे दिले होते. तर जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो तर पाहिलं की खूप सारे जण काहीच देत नाहीयेत त्या माणसाला आणि टीचर काही बोलतच नाहीये. तर मला वाटलं की हे 5 पैसे तरी मी का देऊ. हम्म. तर मी 5 पैसे ठेवून घेतले. 5 पैसे मी 2 पैशाचं मी चूर्ण घेतलं आणि 3 पैशाचं नाणं मी दप्तरात ठेवलं. संध्याकाळी मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मी विसरलो की 3 पैशाचं नाणं इथे आहे. तर रबर मिळत नव्हतं. तर आईने असं झटकलं तर पाहिलं 3 पैसे निघाले. म्हणाली, हे कुठून आले? मी म्हणालो, हे कुठून आले? हे कसे? म्हणाली, खोटं नको बोलूस, खरं सांग. मी म्हणालो, असं असं आहे, साधूजींचे पैसे आणि त्याचे जे आले होते तर बाकीच्यांनी नाही दिले तर मी पण नाही दिले. तर त्यांनी मला नागडं केलं आणि बाहेरून कुजरी असायची जी लावली की मग चटके बसायचे, ती लावली आणि घरातून बाहेर काढलं. पण तो एक लेसन होता आणि ज्यामुळे मी खूप कमी खोटं बोललो आहे लाईफमध्ये. कारण आईची जी कुजरी मला कायमच लक्षात राहायची, आठवण येते. आज देखील तितक्याच कठोर आहेत जशा त्या आधी होत्या? नाही, आज ती रोज सकाळी 8 वाजता मला फोन करते, तू ठीक आहेस ना? हो आई ठीक आहे. फर्स्ट क्लास का नाही म्हणतोस? कधीतरी म्हणालो होतो मी फर्स्ट क्लास आहे. हा. कसा आहेस? फर्स्ट क्लास आहे. तर ठीक आहे का म्हणतोयस? फर्स्ट क्लास का नाही? आज सुद्धा म्हणाली. आज सुद्धा सकाळी 8 वाजता फोन करून म्हणाली, मी सांगितलं की तुमच्या शोसाठी जाणार आहे. तर खूप खुश झाली. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तिला वाटतं की आता प्रगती होत आहे, पुन्हा एकदा शोवर जातो म्हणून. सिरियसली, तुमचा शो मापदंड आहे प्रगतीचा. मी तुमचा शो आधी 15 वर्षांपूर्वी केला होता. तर तिला वाटलं माझं 15 वर्ष काहीच झालं नाहीये. मला वाटतं की आई वडील जे आहेत ते तुमच्यावर सेल्फलेसली खूप प्रेम करतात. आणि जसं तुम्ही तुमच्या आईबद्दल बोललात, माझं हे सौभाग्य आहे या देशामध्ये ज्या माता आहेत, आजी, नानी, आजोबा, नाना, जे त्या जनरेशनचे लोक आहेत, त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालंय. हो. आणि आपकी अदालत जर इतका मोठा शो बनलाय तर तो त्या लोकांमुळे अगदी बनलाय. बरोबर बोलत आहात तुम्ही, अगदी बरोबर बोलताय. ऑफकोर्स. जनतेमधून काही प्रश्न घेऊ शकतो आपण? सर, माझा प्रश्न हा आहे की आजकाल तुमच्या बॉडी बिल्डिंगचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. तर काय 70 वर्षांच्या वयामध्ये सुद्धा बॉडी बनवली जाऊ शकते? त्यांना शंका आहे की बनवली जात आहे की केवळ व्हिडिओज बनवत आहेत. नाही, मी आता इथे कपडे नाही काढू शकत.
मला वाटायचं की नेहमी मला ॲक्टिंग विषयी विचारतील, केसांविषयी विचारतील, जुन्या फोटोज विषयी विचारतील, बट मला वाटायचं की कुणीतरी माझ्या बॉडीबद्दल सुद्धा विचारायला हवं. केवळ बॉडी तर साहजिकच आहे, सलमान साहेब आहेत, अक्षय कुमार आहेत, ते माझ्या मागे लागायचे की यार तुम्ही करा, तुम्ही इतके चांगले ॲक्टर आहात, करा तुम्ही. तर मी आता डाएटसुद्धा व्यवस्थितपणे करतो आणि मी वर्कआउटसुद्धा करतो, योगासुद्धा करतो, म्हणजे आपकी अदालतमध्ये मला असा प्रश्न विचारला जावा. तुम्हाला तर स्विमिंग सुद्धा येत नव्हतं. लास्ट इयर मला एक अशी फिल्म मिळाली विजय 69, ज्यामध्ये मी ट्रायथॉलॉन लढत आहे. ट्रायथॉलॉनचा अर्थ आहे की तुम्हाला काही किलोमीटर पोहायचं असतं, काही सायकलिंग असतं आणि काही पळायचं असतं. मला पोहायला येत नव्हतं, मला पाण्यामध्ये भीती वाटायची. मग मला वाटलं की मी असं काय अशी फिल्म करू शकतो. तर मी 68व्या वर्षी पोहायला शिकलो आणि मी त्या सिनेमामध्ये जितके काही पोहायचे सीन आहेत मी स्वतः केलेत. तर माणूस काही करू शकतो. ओशोची खूप चांगली एक म्हण आहे आचार्य रजनीशची, इफ यू ट्राय यू रिस्क फेलियर, इफ यू डोंट यू एन्श्योर इट. आपण आपली हे बघा, जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात आजकाल मी बघतो त्यांना सगळं काही यायला हवं. त्यांची बॉडी सुद्धा चांगली असली पाहिजे, त्यांना घोडेस्वारी सुद्धा यायला पाहिजे, त्यांना ऍक्टिंग सुद्धा यायला पाहिजे. त्यासाठी ते आले आहेत. एक दिवस मी यशजींच्या घरी बसलो होतो, यश चोप्राजींच्या घरी. तर एक मॅनेजर आणि सेक्रेटरी आले, म्हणाले मुलगा तयार आहे. तर म्हणाले कसं? म्हणाला सायकलिंग सुद्धा आली आहे, घोडेस्वारी सुद्धा आली आहे, बॉक्सिंग सुद्धा आली आहे. म्हणाले ऍक्टिंग, म्हणतात त्यासाठी सुद्धा मेहनत करतोय. बघा, तुमच्याबरोबर चांगली गोष्ट झाली की इतके सिनेमे तुम्ही केलेत हो. की दररोज टीव्हीवर, मोबाईलवर, आयपॅडवर एखादा व्यक्ती कुठेही बघत असेल तर अनुपम खेर सिनेमामध्ये नक्कीच दिसेल. कुठल्या ना कुठल्या सिनेमामध्ये तर असतात. हो, माझ्यापासून वाचू नाही शकत कोणी माणूस. माझी आई माझ्या वहिनीबरोबर पैज लावते की आज पिक्चर असेल की नाही, आणि कायम माझी आई जिंकते कुठल्या ना कुठल्या चॅनलवर. हे इतके सारे 540 सिनेमे केले आहेत. कसे वाचणार तुम्ही माझ्यापासून? मी तर तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. मी तुमच्यातील कुणाचा तरी काका आहे, तुमच्या कुणाचा तरी वडील आहे, कुणाचा तरी मामा आहे. आणि ती जी फिल्म आहे ना दिल, ते दिल माझे काका होते. माझे काका खूप कंजूस होते, द्वारकानाथजी, जे 8वी मध्ये 7व्या फेल झाले होते. माझे सगळे कॅरेक्टर्स माझ्या नातेवाईकांकडून मला मिळाले आहेत. तर माझ्या काकांकडे जेव्हा मी पैसे मागायचो तेव्हा ते असे करायचे, नाही नाही असं नको बोलूस, असं नको बोलूस, नको करूस बाळा, नको करूस बाळा, नको करूस, नको करूस. तर त्यांच्यासारख्या मी मिशा लावल्या. दुसरं जे बेटावाला कॅरेक्टर, ते सुद्धा माझे काका होते. म्हणजे काय काय मी केलं होते. त्यांनी, मी ऐकलं की लग्न सुद्धा खूप उशिरा केलं होतं. हो 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 हो. काका द्वारकानाथजी जेव्हा 45 वर्षांचे झाले होते तेव्हा त्यांनी, माझी संतोष म्हणून एक काकी होती, तर त्यांचं वय असेल काहीतरी 20-22 वर्षांचं. तर माझ्या काकांची सवय होती की ते रागामध्ये त्यांचे डोळे बंद व्हायचे. आणि काकी खूप खोडकर होती. तर ती त्यांच्याबरोबर खेळायची, म्हणजे चेष्टा करायची. तर जसं ते काश्मीरीमध्ये काहीतरी बोलायचे, इट वॉज द मोस्ट फनीएस्ट साईट ऑफ माय लाईफ. आम्ही सगळेजण मुलं बघायचो. ते काश्मीरमध्ये रागवायचे तर डोळे बंद व्हायचे, तर माझी काकी इथून इथे पोहोचायची. जसं त्याचे कधी कधी त्याचे माझे सगळे कॉमिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते माझे एकतर स्कूलचे टीचर असायचे किंवा माझे फॅमिली मेंबर होते. माझे एक टीचर होते रजतजी, जे म्हणायचे क्लासमध्ये येताच, ज्यांच्या लक्षात आहे त्यांनी बसून राहा, ज्यांच्या लक्षात नाहीये ते उभे राहा. लक्षात नसेल आणि उभे राहिले तर 4 पट्ट्या पडतील, लक्षात नाहीये आणि बसून राहिले तर 8 पट्ट्या पडतील. तर माझ्या लक्षात असेल किंवा नसेल मी उभं राहायचो आणि गुपचाप 4 पट्ट्या खायचो. तर स्कूलच्या काळामध्ये मी इतक्या पट्ट्या खाल्ल्या आहेत की जर भारत सरकारला माहीत पडलं तर मला स्वातंत्र्य सैनिक घोषित करतील. ऍक्टिंगचं बेस्ट जे मटेरियल आहे ना, ऍक्टिंगचं बेस्ट मटेरियल जे आहे ते तुमच्या आसपासच मिळू शकतं. जसं की ते भाऊ तिथे बसले आहेत, ते प्रत्येक गोष्टीवर माझ्या असं करतायत. त्यांना मी आवडतोय. आता जर कुठल्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला असं करताना दिसून आलो तर तुम्ही समजून जा की या साहेबांना ट्रिब्यूट आहे माझं.
अनुपमजी, सत्य हे आहे की तुम्ही तुमच्या फेल्युअरला तुमची ताकद बनवलं. तुम्ही जेव्हा जेव्हा फेल झाला तुम्ही त्याला सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट केलं. ही तुमची खूप मोठी ताकद आहे आणि खूप कॉम्प्लिमेंट करायचं यासाठी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अनुपम खेर यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. बघा, भट साहेबांनी जो मला रोल दिला 28 वर्षाच्या वयामध्ये वृद्धाचा, जर तो रोल मी तो पहिला सिनेमा नसता केला तर मी आज आपकी अदालतमध्ये बसलो नसतो. माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा हात वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की यांना सगळ्यांचा बाप बनायचं असतं. आता बघा, तुम्ही वारंवार उल्लेख करतात की महेश भट्टने तुम्हाला 28 वर्षांच्या वयामध्ये 65 वर्षांच्या बापाचा रोल दिला आणि जेव्हापासून तो रोल झालाय तुम्हाला आयुष्यामध्ये सिनेमांमध्ये सगळ्यांचा बाप बनायचं असतं. अमिताभ बच्चन साहेबांचा एक डायलॉग आहे, रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं. तर माझं तारुण्य कोणी पाहिलंच नाहीये. बघा, भट साहेबांनी जो मला रोल दिला 28 वर्षाच्या वयामध्ये वृद्धाचा, जर तो रोल मी पहिला सिनेमा नसता केला तर आज आपकी अदालतमध्ये बसलो नसतो. माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा हात त्या डिसिजनवर होता. लोक मला खूपदा म्हणतात की तुम्ही कसं केला तुम्ही 65 वर्षांच्या म्हाताऱ्याचा रोल. अरे, इतका कमालीचा रोल मी कसा नाकारला असता. आणि मी तर ॲक्टिंगचं शिक्षण घेतलं आहे, शिकून आलो आहे मी, आणि माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. त्याआधी मी प्लॅटफॉर्मवरती झोपायचो, बीचवर झोपायचो, माझ्याकडे पैसे नसायचे, खूप अपमानित वाटायचं मला. मग जेव्हा हा सिनेमा मिळाला तर मी कसा नसता केला. मग त्यानंतर मला यश चोप्राजींनी सुद्धा एका वृद्धाचा रोल दिला जो दिलीप कुमार साहेब करणार होते. त्या सिनेमामध्ये विजयमध्ये हेमाजींच्या फादरचा रोल मी केलाय, राजेश खन्नाजींच्या फादर इन लॉचा रोल केलाय मी, ऋषी कपूर आणि जे माझ्यापेक्षा मोठे होते आणि अनिल कपूरच्या ग्रँडफादरचा रोल केला आहे. मला काहीच फरक पडत नव्हता. मला कधीच असं वाटलं नाही की मी यांच्या वडिलांचा रोल. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक जातात असं विचार करतात, मोठमोठ्या हिरोईन्स असतील, अभिनेत्री असतील, त्यांच्याबरोबर आम्ही हिरो बनू. तुम्ही माधुरी दीक्षितचे सुद्धा बाप बनल्यात. हो. तुम्ही काजोलचे सुद्धा बाप बनल्यात. हो. तुम्हाला सगळ्या हिरोईन्स बाप होण्यासाठी मिळाल्या होत्या. बघा, तुम्ही यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की व्यक्ती प्रियकराला सोडते, पतीला सोडते, बापाला कधीच सोडत नाही. जे रोल्स मी करायचो ते सिनेमाचे पिलर्स होते. एक तर तेजाबमध्ये माधुरी बरोबर एकदमच वेगळा होता आणि रामलखनमध्ये एकदमच वेगळा होता. दोन्हीमध्ये बाप होतो मी तिचा. तुम्ही बघा ना, व्हरायटी कुठून कुठे मिळते अशी. मला माझं कौतुक करायचं आहे. मी आय डोंट वॉन्ट टू बी सटल अबाउट इट. आय थिंक माझ्यासारखे ॲक्टर्स खूप कमी येतात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ही गोष्ट मानावीच लागेल. आणि मी हे अजिबात अरवंटली नाही म्हणत आहे. मी कधी मागे काय केले कधी त्याकडे बघत नाही. मी पुढे काय करायचे ते मी बघतो. परंतु जे मागे केलंय खूप कमी लोकांमध्ये त्याचा दम आहे. आणि मी केवळ यामुळे करू शकलो कारण माझ्या ॲक्टिंगचे टीचर कमालीचे होते. आणि मला आयुष्याशी जुळायला कायमचं चांगलं वाटतं. मी सांगितलं ना की आता जसं हे लोक माझ्यासाठी केवळ प्रेक्षक नाही आहेत, हे इंडिव्हिज्युअल्स आहेत. यांच्या डोळ्यांमध्ये जो उत्साह आहे, यांच्या डोळ्यांमध्ये जो माझं बोलणं ऐकण्याची इच्छा आहे ते रिअल आहे. असं नाही वाटत की त्यांना पैसे दिले आहेत आणि हे येऊन बसले आहेत, यांना फक्त टाळ्या वाजवायच्या. हे माझी जी ताकद आहे ते हे लोक आहेत. कारण यामुळेच मी 40 वर्षांपासून यशस्वी आहे आणि यामुळे नाही कारण ॲक्टिंग चांगली करतोय. यांना माझं जे चरित्र आहे पडद्याच्या मागे आणि पडद्याच्या बाहेर सुद्धा वाटतं असंच आहे की नाही. एका रोल बद्दल जर आपण बोला. राम लखनमध्ये जो तुमचा रोल होता तो कसा कन्सिव्ह केला, कुठून आयडिया आली? तर मी आणि सतीश कौशिक माझे खूप चांगले मित्र, खूप प्रेमळ मित्र, आम्ही जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा सुभाष घई साहेब जे आमचे डिरेक्टर होते, रायटर होते, ते त्याच वेळी सीन्स लिहायचे. त्यांना एक आयडिया असायची पूर्ण फिल्मची. तर मग ते आम्हाला दिलं त्यांनी. त्यांच्या चांदिवली स्टुडिओमध्ये त्याचे शूटिंग होते आणि तो अंड्याचा सीन की शेठजी मला नीट आठवते की ते
अंडं जे आहे ते अनिल कपूर माझ्या खाली ठेवतो आपल्या सीटवर जिथे मी बसणार होतो. आणि तर सतीशने इम्प्रोव्हाइज केलं होतं की मी म्हणेन शेठजी आणि तू बस ना खाली आणि बोलू दे ना त्याला मूर्खा, शेठजीच्या ऐवजी अंड नव्हता म्हणू शकत का? परंतु त्यामध्ये पूर्ण क्लायमॅक्समध्ये एक खूप इंटरेस्टिंग किस्सा होता. तर पूर्ण फिल्ममध्ये काशीराम जे होते, सतीश कौशिकजी जे माझे असिस्टंट होते, तर मी असं बोलायचो तर ते खूप खुश व्हायचे. क्लायमॅक्समध्ये सुभाष घई साहेबांनी सतीश कौशिकला माझ्यापेक्षा जास्त डायलॉग दिले. असे होते डायलॉग की सुनो जी, 5 बातें मैं आपको बताना चाहता हूं. ते सर जॉनना बोलतात, रजा मुराद साहेबांना, सतीश कौशिक. तर मी आतून जरा हर्ट झालो. मी म्हणालो संपूर्ण पिक्चरमध्ये माझ्या याच्यापेक्षा मोठा रोल होता, आता क्लायमॅक्समध्ये यांनी याला देऊन टाकलं हे. मी म्हणलं ठीक आहे. सतीश कौशिक जेव्हा ॲक्शन झालं, ते म्हणाले स्टार्ट साऊंड कॅमेरा ॲक्शन, तर मी बघितलं त्यांना म्हणायचं होतं पहिली गोष्ट ही आहे की, दुसरी गोष्ट ही आहे, तिसरी गोष्ट ही आहे, चौथी गोष्ट ही आहे, 5वी गोष्ट ही. सतीश कौशिक खूप हळूहळू बोलत होते. पहिली गोष्ट तर ही आहे, दुसरी गोष्ट मी म्हणालो काशीराम पुढची गोष्ट मी बोलेन, तिसरी गोष्ट ही आहे, चौथी गोष्ट ही आहे, 5वी गोष्ट ही आहे. सतीश कौशिक इतका हर्ट होऊन मला शॉर्टमध्ये बघत होता आणि म्हणत होता की तुला खून करेन मी तुझा ऑलमोस्ट. आणि त्यांनी विचार केला की सुभाष घई म्हणतील नाही वन मोर कर, हे सगळे सतीशचे डायलॉग आहेत. परंतु सुभाषजी एंडमध्ये आले, हे तर तू खूप चांगलं केलंस, हा सीन हातामध्ये घेऊन तू चांगला केलास. सो माझ्या मते खूप सारे इम्प्रोव्हायझेशन, जसे डेव्हिड धवन साहेबांच्या बरोबर मी जितके काही सिनेमे केले, शोला और शबनम केला, हसीना मान जाएगी केला, जुडवा केला, मी खूप चांगले सिनेमे त्यांच्याबरोबर केले आहेत. डेव्हिड धवन साहेबांना त्या सीनचा स्ट्रक्चर माहिती असतो आणि मग ते चांगल्या ॲक्टर्सला घेऊन ते टाकतात, त्यांना म्हणतात की तुम्ही करा. तर जेव्हा हसीना मान जाएगीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा म्हणाले कसं सांगू मी, चांगलं कसं बनवता येईल. ॲक्टर्स चांगल्या ॲक्टर्सची पूर्ण गँग असायची, गोविंदा, परेश रावल, संजय दत्त. तर मी आपलं कसं बनवू शकतो. तर मी म्हणालो एक काम करूया की मी असं नमस्कार नाही करणार, मी असं नमस्कार करेन, या असं करून. माहित नाही मी कसं करायचो. मी लंडनमध्ये एक फिल्म करत होतो, जुडवा 2ची शूटिंग होणार होती. तर जुडवा 2च्या शूटिंगच्या आधी मी ब्रिटिश फिल्म करत होतो, बॉय विथ द टॉप नॉट. त्यामध्ये ते एक माझं कॅरेक्टर होतं, त्यामध्ये स्मृतिभ्रंश झालेला असतो. तर मला खूप जेव्हा त्याचं एक दिवस आमचं रीडिंग होतं, नेक्स्ट डे मग 10 दिवस डेव्हिड सरांच्या जुडवाचं शूटिंग होतं, मग 10 दिवसानंतर माझं त्या ब्रिटिश फिल्मचं शूटिंग होतं. तर रीडिंग जेव्हा करत होतो ब्रिटिश फिल्मचं बॉय विथ द टॉप नॉटचं, तर जेव्हा रीडिंग संपलं तर मी त्या डिरेक्टरला त्यांना मी विचारलं, यंग डिरेक्टर होती स्टेफी, मी म्हणालो स्टेफी, सो जर तुम्हाला हे कॅरेक्टर कुठल्या तरी एका व्हिज्युअलमध्ये सांगायचं असेल तर कसं सांगाल. तर त्या म्हणाल्या मिस्टर खेर, जसं एक वाळलेलं पान असतं, वरून झाडावरून पडतं वाळलेलं, त्याला एक भीती असते की कोणाचा पाय त्यावर पडला तर कसं क्रच असा आवाज येईल. मी दंग राहिलो की वा, किती छान डिस्क्राईब केलं आहे यांनी, की हे कॅरेक्टर मला असं करायचं आहे. व्हिज्युअली फॅन्टास्टिक आहे ना, एक पान पडलं आणि त्याला भीती वाटते. मग मी बाहेर आलो या ट्रान्समध्ये आणि मी डेव्हिड धवनला फोन लावला. त्या ट्रान्समध्ये म्हणलं, डेव्हिड उद्या काय सीन आहे. अरे सीन काय असतो, जे तू म्हणशील ते सीन करायचं, त्यात काय, डायलॉग्स जे असतील ते बोलून टाक तू, काही सीन वगैरे नसतो. तर तो कॉन्फिडन्स असतो डायरेक्टरचा त्याच्या ॲक्टरमधला. डेव्हिड साहेबांबरोबर मी शोला और शबनम मध्ये काम केलं. खूप ही इज वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर दॅट आय हॅव वर्क विथ, अँड ही इज द त्यांना म्हणतात ना मनमोहन देसाई या जनरेशनचे 44 सक्सेसफुल फिल्म्स बनवल्या आहेत आणि माझे खूप चांगले मित्र आहेत. डेव्हिड धवनसाठी टाळ्या. शोला और शबनम मध्ये तुम्ही श्रीदेवीसाठी वेडे होतात. हो, जास्त वयाचे असून सुद्धा. हो, जास्त वयाचं काय म्हणजे सिनेमामध्ये. श्रीदेवी वॉज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्ट्रेस इन द वर्ल्ड. मी खूप मोठ्या ॲक्ट्रेस बरोबर काम केलं आहे, बाहेरच्या ॲक्ट्रेस बरोबर काम केलं आहे, परंतु श्रीदेवी वॉज एफर्टलेस. त्या जेवत असायच्या, चेष्टा करत असायच्या आणि मग सडनली डायरेक्टर बोलायचे की शॉट रेडी आहे आणि त्या इलेक्ट्रिफाईंग पद्धतीने, मग तो चालबाज असो, मग तो चांदनी असो, मग तो लम्हे असो, खूपच सुंदर पद्धतीने त्या खूप लवकर निघून गेल्या माझ्या मते. फेस नाही, त्यांचा चेहराच नाही, पूर्ण स्ट्रक्चर, पूर्ण बॉडीची एक नस ऍक्टिंग करत असायची. पूर्ण शी वॉज अ
शी वॉज अ कम्प्लीट ॲक्ट्रेस. शी वॉज वन ऑफ द मोस्ट अमेझिंगली इंटरनॅशनल ॲक्ट्रेस फ्रॉम इंडिया. अमेझिंग. आय रिअली मिस हर. खूप लवकर निघून गेल्या. त्या खूप चांगलं काम करायच्या, खूप चांगल्या होत्या आणि खूप त्यांच्याकडून खूप काही मला शिकायला मिळालं. इनफॅक्ट मला खूप साऱ्या लोकांकडून शिकायला मिळालं आहे. मी श्रीदेवीजींकडून स्पॉन्टेनिटी शिकलो. आम्ही लम्हेमध्ये आम्ही जे ते पॅरोडी गाणं केलं होतं, ते जे ते मोठं असं आमचं जे गाणं होतं, त्यामध्ये त्यांच्या फादरची डेथ झाली होती श्रीदेवीजींच्या. तर त्या इतक्या प्रोफेशनल होत्या की त्या परत गेल्या, इंडियामध्ये आल्या. मग परत येऊन त्यांनी तो कॉमेडी सीन आधी केला. दॅट इज द डेडिकेशन दॅट शी हॅड. अमेझिंग. इवन काजल, सच अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस. सच हे दिज आर सम आपल्याला, आणि त्यामुळेच हे इतके वर्ष कायम आहे. तुम्ही तर दिलीप साहेबांबरोबर सुद्धा काम केलंय. दिलीप साहेबांबरोबर मी 3-4 सिनेमांमध्ये काम केलं, 3 सिनेमांमध्ये काम केलं. आणि पहिल्यांदा जेव्हा मी कर्मामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं, मी त्यांना आधी कधी भेटलो नाही. तर जेव्हा दिलीप साहेब आले, मी डॉक्टर डँग बनलो होतो, दाढी वगैरे लावून सकाळी 7 वाजता. तर ते 11 वाजता आले आपल्या मर्सिडीजने, व्हाईट मर्सिडीजमधून व्हाईट शर्ट घालून उतरले. तर मी त्यांना बघतच राहिलो आणि मी विचार केला, वा, हाच तर माणूस आहे ज्यामुळे मी ॲक्टर बनलो आहे. मधुमती, राम और श्याम, गोपी, देवदास, हे सगळे सिनेमे पाहिले आहेत मी. गोपी सिनेमाची तिकिटे ब्लॅकमध्ये खरेदी करण्यासाठी माझं नाक ऑलमोस्ट फोडून घेतलं होतं. तर मी त्यांना बघतच बसलो आणि मी त्यांचे हात असे, त्यांचा चेहरा असा आहे. तर सुभाष घई मला कॉर्नरला घेऊन गेले आणि म्हणाले, तुझ्या प्रेमाने यांना बघत आहेस, मला मार खाऊ घालशील, तू माझ्या सिनेमाचा विलन आहेस, यांना असं प्रेमाने नको बघू. मी म्हणालो, अनुपम खेर दिलीप साहेबांवर प्रेम करतो, डॉक्टर डँग राणा विश्वप्रतापवर प्रेम नाही करत. पण आणि तो जो झापडचा सीन आहे तो तर ऐतिहासिकच आहे. हो, आणि माझ्याकडून चूक काय झाली, मी त्यांना म्हणालो की मी त्यांना इम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये मी त्यांना म्हणालो की सर, तुम्ही मला खरंच झापड मारा. तर मला म्हणाले, बाळा, पठाणचा हात आहे, बेशुद्ध होशील. आणि बट जेव्हा त्यांनी मला सीन बघितला, तो जेव्हा मी डायलॉग घेतला, तर तेव्हा त्यांनी सुभाष घई साहेबांना म्हणाले की लाला खूप डेंजरस ॲक्टर आहे, हा खूप पुढे जाईल. तर मला वाटलं की आता दिलीप साहेबांनी मला एंडोर्स केलं आहे, आता जगातील कुठलीच ताकद मला नाही थांबू शकत. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मला खूप भूक लागायची. मला 1:30 वाजता मला जेवण पाहिजे लंचसाठी. 2:30 वाजले होते आणि जेवण येत नव्हतं. आणि आय थिंक दिलीप साहेबांना समजलं की मला भूक लागली आहे. तर त्यांनी मला चिडवण्यासाठी ते मला म्हणाले की तुम्हाला माहिती आहे अनुपमजी, माझे वडील जे होते ते फळ विकायचे. तर मी जेव्हा फळ ऐकलं तेव्हा मला भूक लागली अजून. मग ते म्हणाले की जसं ते एक हे जे लाल सफरचंद आहे, आता हे पिकलेलं सफरचंद आहे, यात खूप ज्यूस आहे. तर मी असं करतोय, ठीक आहे. आता मी याला ते हातात काहीच नाही आहे आणि मला पूर्ण सफरचंद दिसत आहे. आणि मी हे घेतलं आणि मी ते चाखलं आणि तो ज्यूस जो आहे तो आत जात आहे. डिमिनिशिंग मार्जिन युटिलिटीमध्ये असं होतं, जेव्हा दुसरं तुम्ही चाखता, जेव्हा दुसरं घेता तेव्हा तेवढी मजा नाही येत. तर म्हणतात की मी आता दुसरं घेतलंय, आता दुसऱ्यामध्ये तेवढी मजा नाही आहे. मी म्हणालो, नाही, मला तेवढीच मजा येते. तुम्ही हे प्लीज बंद करा, प्लीज. आय एम अ रिच मॅन बिकॉज आय हॅव हॅड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ वन ऑफ द फायनेस्ट पीपल इन द वर्ल्ड. त्या प्रत्येक माणसाकडून मी काही ना काहीतरी शिकलो आहे. अमिताभ बच्चन साहेबांनी मला माझ्या पहिल्या फिल्ममध्ये आखरी रास्तामध्ये सांगितलं होतं की मी नवीन ॲक्टर बनलो होतो, माझं डोकं खराब झालं होतं. तर मी मद्रासमध्ये, चेन्नईला शूटिंगला मी गेलो होतो. तर मी माझ्या प्रोडक्शनवाल्याला म्हणालो माझ्या हा AC चालत नाही आहे माझ्या या खोलीत, माझ्या मेकअप रूमचा AC कुठे, AC का नाही चालत आहे, आणि माझा सीन कोणाबरोबर आहे. म्हणाले अमिताभ बच्चन साहेबांबरोबर आहे. मग अमिताभ साहेब कुठे आहेत? हो, तर ते 9 वाजताच आले होते, तुम्ही 10 वाजता आलात. मी म्हणालो, ओके, मला नका शिकू प्रोफेशनलिझम, मला माहिती आहे कुठे आहेत. तर मी बघितलं अमिताभ बच्चन साहेब साईडला दाढी, मिशी, विग, पॅन्ट, शर्ट, शाल ओढून बसले आहेत, पुस्तक वाचत आहेत. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, नमस्कार सर. म्हणले, या बसा. तर मी म्हणालो, सर, इतकी गरमी आहे आणि तुम्ही हे दाढी, मिशी, विग, पॅन्ट, शर्ट, शाल ओढली आहे, या गरमीमध्ये तुम्हाला गरम नाही होते? तर म्हणाले, अनुपम, गरमीबद्दल विचार करतो तर होतं, नाही विचार केला तर नाही होत. त्याच्यानंतर मी आजपर्यंत कधी AC किंवा पंख्याला घेऊन कधीच हंगामा नाही केला.
मी मागितलंच नाही. इफ यू कीप युअर आईज ओपन देर इज अ लेसन इन मीटिंग एव्हरीबडी. तुमच्याकडून मी किती प्रोफेशनलिझम शिकलोय. तुम्ही मला सांगत होता यार तुम्ही असं 32 वर्षांपासून मला माहित नाही किती 500पेक्षा जास्त तुम्ही किती एपिसोड केले असतील. यू आर अन एपिटोम ऑफ प्रोफेशनलिझम, ऑफ सिन्सिअरिटी अँड अन इन्स्पिरेशन टू लर्न सो मच फ्रॉम यू रजतजी. व्हेरी काइंड. ही गोष्ट खरी आहे की आज सुद्धा 32 वर्ष झाली आपकी अदालतच्या प्रत्येक शोच्या आधी मला भीती वाटत असते आणि जेव्हा हे कानात ऐकू येतं 10 seconds टू गो मग आणखीनच भीती वाटत असते. करेक्ट. पण मग सुरू झाल्यानंतर मग दुसऱ्या जगात निघून जाऊन जातात पोहोचतो. ते. हो, दॅट्स राईट. बट व्हॉट आय एम ट्राईंग टू से की तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक पावलावर परिस्थिती, माणूस तुम्हाला खूप काही शिकू शकतात, परंतु तुम्हाला शिकणारे बनायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. आणखी एक प्रश्न पब्लिक मधून घेऊ शकतो आपण. सर माझा प्रश्न हा आहे की कुठल्या हिरोईनचा बाप बनून तुम्हाला सगळ्यात जास्त मजा आली? आता तुम्ही मजेची डेफिनेशन सांगा मला. याला काय अर्थ आहे? तुमची फेवरेट हिरोईन कोण? सर जॅकलिन फर्नांडिस. आता ज्या हिशोबाने तुम्ही तुमच्या फेवरेट हिरोईन बद्दल बोलत आहात त्या हिशोबाने मी हिरोईनला बघत नाही. एखादा असा सुद्धा रोल असेल जो तुम्हाला वाटला असेल की बाबा हा रोल तर केला मी, पण नंतर तुम्हाला वाटलं की नाही खूप सारे रोल्स आहेत असे. एक दिल का डॉक्टर अशी मी एक फिल्म केली होती. आता मी बघतो तेव्हा घाबरतो. अच्छा जी ज्या किरण जी आहेत माझ्या वाईफ, त्या माझ्याबरोबर सिनेमा बघायला जातात हातात हात घालून. तर जर मी वाईट ऍक्टिंग केली असेल तर थोड्या वेळानंतर त्या हात जो होता निघून जायचा. मग जर आणखी वाईट ऍक्टिंग केली असेल तर सडनली त्या माझ्यापासून लांब होऊन बसायच्या. आणखी वाईट ऍक्टिंग असेल तर मला त्या चिमट्या काढायच्या की तू माझी इज्जत का घालवतोयस. तर एक सिनेमा होता निगाहे जो होता तो नगिनानंतर आला होता, हरमेश मल्होत्रा यांची. त्यामध्ये होते ते आपले अमरीशजींनी त्यामध्ये गारुड्याचा रोल केला होता. तर नगिनामध्ये गारुडी अमरीश पुरीजींच्या कॅरेक्टरची डेथ होते. तर जेव्हा निगाहे पार्ट 2 नगिना होता तो जेव्हा बनायला लागला तर हरमेश मल्होत्राजींनी मला त्यांच्या रोलमध्ये घेतलं. तर माझ्या डोक्यात आलं की आता बस असा रोल करेन की अमरीशजींना विसरून जातील लोक. तर मी प्रत्येक सीनमध्ये जीव ओतला. असा जबरदस्त धमाकेदार सीन केला, जोरजोरात बोललो. जेव्हा डबिंग होत होतं त्या सिनेमाचं, पिक्चर नंतर डबिंग असतं ज्यामध्ये तुम्ही आपल्या सिनेमा बघता आवाज परत एकदा देता. तर मी विचार केला मी जरा जास्तच केलंय, असं नव्हतं करायला पाहिजे. वाईट ऍक्टिंग केली मी. परंतु रिलीजच्या 5 दिवस आधी पूरणचंद्रराव जे त्याचे डिस्ट्रीब्युटर होते त्यांनी मला ब्लू लेबलची एक विस्की पाठवली. मी आयुष्यात कधी ब्लू लेबल नव्हती प्यायली आणि त्यामध्ये लिहिलं होतं व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स इन निगाहे. मला वाटलं मला स्वतःचं अवलोकन करताच येत नाही. मला समजतच नाही मी चांगली ऍक्टिंग करतोय की वाईट ऍक्टिंग करतोय. मी स्वतःला वाईट म्हणालो. पूरणचंद्ररावजींनी डिस्ट्रीब्युटरने मला बाटली पाठवली आहे ब्लू लेबलची. मी यश चोप्राजी, त्यांची वाईफ रेखाजींबरोबर मी काम करत होतो, त्यांना किरणजी आणखी 2-3 लोकांना बोलून घेतलं. आपण रिलीज होण्याआधी सिनेमा बघूयात. सिनेमा सुरू झाला. किरणजी अशा माझ्याबरोबर जवळ येऊन हात टाकून बसल्या. सिनेमा सुरू झाला. एक रीळनंतर पॅमजी थोड्या खोकायला लागल्या. दुसऱ्या रीळमध्ये जेव्हा मी माझा दुसरा सीन बघितला तर पॅमजी म्हणतात डार्लिंग माझी तब्येत थोडी खराब होतीये. तिसऱ्या रीळमध्ये यशजी म्हणतात अजून किती बाकी आहे. आणि चौथ्या रीळमध्ये मला वाटलं की देवा इथे भूकंप यावा, साप यावा, काहीतरी ते असा हार्ट अटॅक यावा की जो बिचारा मागे पिक्चर चालवतोय. इतकी वाईट ऍक्टिंग मी केली होती. आणि किरणजी उठून निघून गेल्या. तर असे खूप सारे सिनेमा आहेत ज्यामध्ये मी चांगलं काम नाही केलं. परंतु वर्क इज अ मच मोर इम्पॉर्टंट देन अ क्वालिटी ऑफ वर्क समटाईम. रोज सकाळी निघायला पाहिजे, कारण कामामधूनच काम मिळतं. कुठलंच काम नसतं असं जगात कोणीही नाहीये. आणि आमची ही प्रार्थना आहे की ही मालिका तुमच्या आयुष्यात कायमच चालत राहावी, कायमच एंटरटेन करत राहावं. पण माझ्याकडे आरोप आणखी बाकी आहेत. आपकी अदालतमध्ये आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर अनुपम खेर यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. सर मी हिंदी मीडियम स्कूलमधून आलोय. हिंदी मीडियम स्कूलमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर इंग्रजी मीडियम स्कूलमध्ये मुली तुम्हाला बघत नाही.
अजिबात भावना देत हो ना हे सगळे पुढे जे हिंदी मीडियम मधले बसलेत. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार अनुपम खेर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की हे प्रवाहाच्या विरुद्ध चालतात. एखाद्याच्या वडिलांचं निधन झालं तर ते लोक दुखी होतात, शोकसभा करतात, प्रार्थना सभा करतात, भजन कीर्तन करतात. तुम्ही फादरची डेथ झाली तर रॉक बँडला बोलवलं, लाफ्टर शो करायला लागला तुम्ही तिथे. जेव्हा माझ्या फादरची डेथ झाली तर मी विचार केला की माझे फादर 84च्या वयामध्ये गेले आणि त्यांनी खूप चांगलं आयुष्य जगलंय. आता माझी आई जी आहे ती त्यांच्याशिवाय राहील तर मी तिला कसं जाणीव करून देऊ की माझे वडील खूप कमालीचे माणूस होते. तर मी आईला म्हणालो की आई मला वेगळ्या पद्धतीने वडिलांची जी आहे प्रेयर मीटिंग करायची आहे वेगळ्या पद्धतीने. तर ती म्हणाली वेगळ्या पद्धतीने म्हणजे. मी म्हणालो की मी लोकांना नाही सांगणार की पांढरे कपडे घालून या. मी त्यांना सांगेन की तुम्ही कलरफुल कपडे घाला आणि हसत हसत या आणि मी वडिलांसाठी रॉक बँड बोलावून घेईल. माझ्या वडिलांनी वरून खाली बघून हे नाही म्हणलं पाहिजे की काय तू माझी किती बोरिंग प्रेयर मीटिंग केली आहेस. तर माझ्या वडिलांची फेवरेट गाणी त्या रॉक बँडने वाजवली. मी माझ्या वडिलांचे सगळे फनी किस्से माझ्या जगाला आपल्या सगळ्या लोकांना ऐकवले. जेव्हा संपली प्रेयर मीटिंग लोक हसत हसत खाली पडत होते. माझी आई मला रात्री म्हणाली की अनुपम थँक्यू बिट्टू, बाळा थँक्यू, तू मला जाणीव करून दिली माझे पती कुणीतरी खूपच महान व्यक्ती होते. तर हे जे तुम्ही म्हणताय ना की वेगळ्या प्रकारे लीगपेक्षा वेगळं होऊन काम करता, सिनेमांमध्ये सुद्धा दिसतं ते. तुम्ही स्वतः मान्य करता की इंग्रजी बोलू शकत नाही, इंग्रजी शिकला नाहीत, परंतु तुम्ही इंग्रजी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी पोहोचलात. मी हिंदी मीडियम स्कूलमधून आलो आहे, मी तुम्हाला सांगितलं. परंतु मला असं वाटलं काही वर्षांपूर्वी की लेट मी ट्राय की मी इंग्रजी सिनेमांमध्ये काम करू शकतो की नाही. त्यामुळे जेव्हा मला बेंड इट लाईक बेकहममध्ये काम मिळालं, इंग्रजी सिनेमा होता, तर मी म्हणालो ट्राय करायला काय हरकत आहे. तो सिनेमा सुपरहिट झाला. परंतु सगळ्यात डिफिकल्ट काम जे मी इंग्रजीचं केलं ते होतं न्यू ॲम्स्टरडॅमचं. तो नेटफ्लिक्सवर आहे. तो एक मेडिकल ड्रामा आहे ज्यामध्ये मी न्यूरोलॉजिस्टचा रोल करत आहे. माझ्याकडून नॉर्मल वर्ड्स बोलले जात नाहीत. मला त्यामध्ये असे मेडिकल वर्ड्स बोलायचे होते. मी सकाळी 4 वाजता उठून ते वर्ड्स पाठ करायचो. आय थिंक की अनलेस यू मेक युअर जॉब डिफिकल्ट, हाऊ यू विल यू नो यू आर केपेबल ऑफ डुईंग दॅट ऑर नॉट. आणि माझी ती सगळ्यात यशस्वी सिरीज ठरली आहे. इनफॅक्ट ती अमेरिकेमध्ये खूप यशस्वी ठरली. मला अजूनसुद्धा मी जेव्हा इंग्लिश बोलतो मी मनामध्ये ट्रान्सलेट करून बोलतो की आधी हिंदीमधून इंग्रजी ट्रान्सलेट करतो आणि मग त्यांच्यासमोर बोलतो. आणि उलट तर आहेच. मी का करू तेच काम जे मागच्या वर्षी करत होतो, मी पुढच्या वर्षी का नाही डिफरंट काम करावे. काम तुम्हाला मोजून दाखवतो. ही जी अमेरिकेची सिरीज आहे जी तुम्ही म्हणताय खूप सक्सेसफुल झाली, ज्यामुळे लोक तुम्हाला डॉक्टर साहेब म्हणायला लागले आणि अमेरिकेमध्ये इंडियामध्ये प्रत्येक जागी पॉप्युलर झाली, ती सुद्धा तुम्ही अर्धी सोडून परत आलात हिंदुस्थानात. हो, त्याचे 5 सीझन होते आणि मला खूप पैसा मिळत होता. परंतु किरण वॉज अनफॉर्च्युनेटली डिटेक्टेड विथ कॅन्सर, मल्टिपल मायलोमा. आणि मला वाटलं की मी असं काय अमेरिकेमध्ये राहू शकतो ह्यावेळी. किरणला माझी गरज आहे. मी ॲज अ डॉक्टर तर नाही आहे की मी त्यांची हेल्प करू शकतो, परंतु कधीकधी सपोर्ट सिस्टीम असणं कुणाच्या बरोबर जो तुमच्या आयुष्याबरोबर जोडला आहे इतक्या वर्षापासून. माझी पत्नी आहे इतक्या वर्षांपासून माझ्या सुखदुःखामध्ये माझ्याबरोबर राहिली आहे. मी कसं काय सिरीज करू शकतो. तर मी ती सिरीज सोडून किरणकडे आलो. तर त्यामुळे तिच्या मी डिसीजला किंवा त्यांच्या आजाराला काही करू शकलो नाही. परंतु एक हिंमत मिळते की एक माणूस तुमच्याबरोबर आहे. मला तिने खरं तर मला म्हटलं नव्हतं की तू ये म्हणून. परंतु मला वाटलं की हे यश सोडून तिथे यश मिळवणं, नात्यांमध्ये यश मिळवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी परत निघून आलो. पब्लिकमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो क्विकली. हा सर, तुमची आणि सतीश कौशिकजींची मैत्री फार प्रचलित होती. माझा सतीश कौशिक खूप जिगरी मित्र होता. एवढेच नाही, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून 1974 पासून मित्र होता आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूने मला मोठा झटका लागला. ही वॉज अ ग्रेट मॅन. आज सुद्धा कधी कधी मी माझ्या ड्रायव्हरला म्हणतो की चल जरा सतीशच्या ऑफिसला जाऊन येऊ. त्यांची मुलगी मी तिच्यावर खूप प्रेम करतो, वंशिकावर. आणि आय विल ऑलवेज मिस हिम. मी बघितलंय जेव्हा तुम्ही आणि सतीश कौशिक सर बसायचा तेव्हा हास्याचे कारंजेच निघायचे. हो. आणि हे अगदी ऑटोमॅटिक व्हायचं.
सतीश हॅड अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर. तो स्वतःची चेष्टा खूप चांगल्या प्रकारे करायचा. त्यांच्यासमोर तुम्ही एक आठवण सांगितली होती की कसं लग्नात जेवण्यासाठी तुम्ही हो. कसं होतं, जेव्हा मी काम शोधत होतो मुंबईमध्ये, तेव्हा चांगलं खाण्यासाठी जीव तळमळायचा आणि माझी दाढी थोडीशी ब्राऊन होती, तर मला लोक इंग्रज समजायचे. तर तेव्हा मी प्ले करायचो एक 3 पेनी ऑपेरा नावाचा. त्यातला एक व्हाईट सूट मी स्वतःजवळ ठेवला होता. तर सतीश कौशिक, माझे बाकी काही मित्र मला तो व्हाईट सूट घालायचे. मी एक रिमचा असा वेगळा चष्मा घालायचो आणि फॉरेनर बनवून मला लग्नात न्यायचे कोणाच्याही. आणि भारतीयांना तर वेगळंच नवल आहे की इंग्रज लग्नात आलाय आपल्या. तर माझी ते ओळख करून द्यायचे की हा बर्टॉल्ट ब्रेक्ट आहे फ्रॉम जर्मनी. बर्टॉल्ट ब्रेक्ट हे जर्मनीचे खूप मोठे प्ले रायटर होते. सतीश माझी ओळख करून द्यायचा, ही इज अ व्हेरी फेमस पर्सन फ्रॉम जर्मनी. या माणसाने इतकं काय काय करून ठेवलं आहे. आणि मी असं करत चष्मा लावून जिलेबी खायचो, कचोरी खायचो, जेवण करायचो आणि अनेक अशी लग्न आम्ही अशी अटेंड केली आहेत एकत्र. खूप अशी लग्न. हो, तुमच्या लग्नातही फॉरेनर हवा असेल तर मी दाढी लावून येऊ शकतो. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो ऑडियन्स मधून? आय जस्ट वॉन्ट टू आन्सर अ क्वेश्चन. मराठीमध्ये बोला ना मराठी. तुम्ही. मला मराठी येते. आजकाल जसे सगळे तुम्ही प्रश्न actors मोठे- विचारण्याआधी मी फॉरेनरचा एक किस्सा सांगतो तुम्हाला, जर तुमची परवानगी असेल तर. परवानगी हो आहे? नक्कीच. जज साहेब विचारू का? सर, मी हिंदी मीडियम शाळेत शिकलोय. हिंदी मीडियम शाळेत 2च गोष्टी होतात. एकतर इंग्रजी मीडियमच्या पोरी तुम्हाला भाव देत नाहीत, कण मात्र भाव देत नाहीत. हो ना, हे सगळे हिंदी मीडियमवाले इथे बसले आहेत. यांनी इतक्या जोरात डोकं हलवलं, मला वाटलं डोकं निघून मांडीवर पडतं की काय. नाही, कोणी पाहत नाही आम्हाला. तर आमचे प्रिन्सिपल होते सत्यप्रकाशजी. आणि मला इंग्रजी बोलायची खूप हौस होती. हे पण कारण आहे कोणीतरी माझ्याकडे बघावं म्हणून. आणि मी खूप बारीक होतो. मी इतका बारीक होतो की होलमधून मी आरपार बघू शकायचो. तर मी बारीक असा आयटीत चालायचो. जेव्हा एखादी पोरगी समोरून यायची तेव्हा मी म्हणायचो, टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बॉडी इमर्स इन वॉटर. तर मला जेव्हा प्रिन्सिपल साहेबांनी एकदा बोलवलं तर म्हणाले, बाळा, आमच्या इकडे एक प्रिन्सेस दुर्गावती ऑफ लखनपूर आहेत, जे आमच्या सगळ्यात मोठ्या डोनर होत्या. आमच्या शाळेला सगळ्यात जास्त पैसे द्यायची, 2,000 3,000. तर दरवर्षी तीच आमची चीफ गेस्ट असायची. म्हणजे बघता बघता ती, मला वाटतं 200 वर्षांची झाली असावी ऑलमोस्ट. तर प्रिन्सिपल साहेब म्हणाले की त्यांच्याबद्दल एक स्पीच द्यायची आहे, तर तू इंग्रजीमध्ये स्पीच देशील का? मी म्हणालो, इंग्रजीमध्ये कसं काय जमणार सर? मला म्हणाले, पाठ कर, लक्ष दिलं की होईल. तर माझे काका होते जे शिकलेले होते, प्यारेलालजी, अजूनही आहेत. ते म्हणायचे की तुम्ही जर एडिटोरियल वाचाल ना तर तुमची इंग्रजी खरंच सुधरेल. तर 15 दिवसानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं, तेव्हा मी एडिटोरियलही वाचायचो आणि हे भाषणही पाठ करायचो प्रिन्सेस दुर्गावती ऑफ लखनपूरमध्ये. ज्या दिवशी प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं, माझं भाषण थोडं मिक्स झालं. तर मी असं भाषण केलं, थोडं वाढवून आहे पण खरं आहे. Ladies of the gentlemen, I would have to, could have to understood a few homogeneous words in kind condolence of Princess Durgavati of Lakhanpur. The infection of the last commission in the life founding. That is why I'm looking at you. Sometime I'm furniture and sometime I'm missing the room. त्यानंतर प्रिन्सिपल साहेबांना एक हार्ट अटॅक आला, ज्यामध्ये मला वाटतं की माझा मोलाचा वाटा होता. विचारा, मराठीत विचारा प्लीज. हो सर, हो. तुम्हाला माझी शपथ आहे. हो. सर, आजकाल जसे ऍक्टर्सचे मोठे मोठे केस आणि मोठी मोठी दाढी असते, तर त्यांच्याबरोबर तुम्हाला असं काही विचित्र वाटत नाही? ते असे जंगली वाटत नाहीत? हे बघा, जगात 2च पद्धतीची माणसं आहेत, टकले किंवा टकले हो घातलेले. हो. तर हे जितके लांब केसांचे पुन्हा हे असंच करत आहेत बघा. मी यांची गळाभेट घेऊन येतो. माझी खूप इच्छा झाली. या, कमालच झाली, कमाल आहे. ऍस्ट्रॉलॉजर सुद्धा आहात, कमालच आहे. पाहिलं, हे सर ऍस्ट्रॉलॉजर सुद्धा आहेत. मला दुरूनच समजलं होतं. व्हेरी गुड. माझं फ्युचर कसं आहे मग? सर, माझं भविष्य चांगलं आहे ना? खूप चांगलं आहे तुमच्या दोघांचंही भविष्य. अरे वा, दोघांचं.
तर तुम्ही असं करत राहा, बरोबर ना? एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये अनुपम खेरवर आरोप आणि प्रश्नांचा पुढचा भाग. ब्रीद इन, 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 ब्रीद इन. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार अनुपम खेर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःवरच मंत्रमुग्ध आहेत. आता ही गोष्ट तर खरी आहे, तुम्ही स्वतःवरच प्रेम जास्त करता. मग ही जी प्रवृत्ती आहे ही आत्ता आली आहे की आधीपासूनच होतात? जर स्वतःवर प्रेम नाही करणार तर कोणावर करणार? एका फॉरेस्ट डिपार्टमेंटचा क्लर्क यांचा मुलगा 37 रुपये घेऊन मुंबईमध्ये 3 जून 81 मध्ये आला होता. आज आपकी अदालतमध्ये दुसऱ्यांदा बसून आपल्या आयुष्याबद्दल बोलू शकत आहे. तर तो सेल्फ ऑब्सेस का नसेल हो? हे माझं कौशल्य आहे, चांगली गोष्ट आहे. कधी कधी स्वतःवर जास्त प्रेम केलं की नुकसान होऊ शकतं. जसं 22 वर्षांपूर्वी तुम्ही एक फिल्म डायरेक्ट केली होती, अच्छा, ती फ्लॉप झाली होती. तुम्ही कशा गोष्टी फिरवता मला माहिती आहे. तुम्ही खूप खूप मस्तीखोर आहात. कारण म्हणजे तुम्ही आता पुन्हा डायरेक्टर बनलात, पुन्हा एक फिल्म डायरेक्ट केली तुम्ही. जेव्हा मी ओम जय जगदीश डायरेक्ट केली होती तेव्हा ती मी लिहिलेली गोष्ट नव्हती, ती गोष्ट कोण्या दुसऱ्याची होती. पण मी खुश होतो की मी एक बिझी ॲक्टर आहे. मला वाशू भगनाजींनी डायरेक्ट करायला एक फिल्म दिली आहे. त्यामध्ये अनिल कपूरजी होते, फरदीन खान होते, अभिषेक बच्चन होते, ओमपुरी होते, महिमा चौधरी, मोठमोठे कलाकार होते. आणि मी खूप काळजीपूर्वक आणि प्रेमाने माझ्याकडून जितकं होत होतं तितकं मी त्यामध्ये केलं. ती बॉक्स ऑफिसवर चालली नाही, पण टीव्हीवर ती जेव्हाही लागते लोक आवडीने बघतात. पण त्यानंतर माझ्याकडे कुठली गोष्ट नव्हती. ॲक्टर म्हणून माझं काम चांगलं चाललं होतं. तेव्हा मी एक गोष्टीच्या शोधात होतो जी मी शेअर करू इच्छित होतो. ती गोष्ट मला सापडली आजपासून 4 वर्षांपूर्वी. माझी एक नीस आहे, माझी पुतणी, जिचं नाव आहे तन्वी. ती ऑटिस्टिक आहे. तर जेव्हा ती 13 वर्षांची होती तेव्हा मी दिल्लीमध्ये गुडगावमध्ये माझा भाऊ राजूची मुलगी वृंदाचे लग्न सादर करत होतो. सगळे नाचत होते, जेवत होते, खात होते, पीत होते. तेव्हाही 13 वर्षांची ऑटिस्टिक मुलगी डोंगराकडे पाहत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो की तन्वी बाळा, तू काय बघतेस? ती मागे न वळता म्हणाली की माझं जग बघतीये. मी जरासा अचंबित झालो. मी विचार केला की ती सांगू शकत नव्हती की ती 13 वर्षाच्या मुलीचे जग नेमकं काय आहे, कारण ती ऑटिस्टिक होती आणि मी समजू शकलो नाही की तिला नेमकं काय सांगायचंय. तिथून नाव सुचलं की तन्वी द ग्रेट, जी माझी फिल्म येत आहे आता 18 जुलैला. मी रिअलाइज केलं की मला जगामध्ये चांगुलपणाशी प्रत्येक माणसाची भेट घालून द्यायची आहे. आपल्याकडे चांगुलपणा उपरोधिकपणे फक्त आता ऑटिस्टिक मुलांमध्येच राहिलाय. ऑटिस्टिक मुलांना वाईट काही माहीतच नाहीये, मॅन्युप्युलेशनबद्दल काही माहीत नाही, चांगुलपणावर त्यांचा विश्वास असतो. त्यांचं मनोरंजन करणं. जेव्हा एका अशा विषयावर फिल्म बनवतात तेव्हा सहसा लोक विचार करतात की ही एक दुःखाने भरलेली एखादी सॅड फिल्म असेल. नाही, यामध्ये तर 8 गाणी आहेत. 2 ऑस्कर विनर्स आहेत यामध्ये. एक MM करीम साहेब ज्यांनी या फिल्मला म्युझिक दिलं आहे, त्यांना नाटू नाटू या गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता. आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट जे होते रसूल पोकोट्टेजी, ज्यांना स्लमडॉगसाठी ऑस्कर मिळाला होता. मी तर म्हणेन ही खूप मनोरंजक फिल्म आहे. कारण माझ्या मतानुसार जी तन्वी आहे आमच्या फिल्ममध्ये, जिचं कॅरेक्टर शुभांगी करत आहे, ती सुपर पॉवर आहे. ऑटिस्टिक लोकांना आपण लोक विचित्र वाटत असतो, कारण आपण करतो मॅन्युप्युलेट, आपण मागे पुढे बघतो. इट्स लाईफ सेलिब्रेट्स लाईफ. ही एक अशा मुलीची गोष्ट आहे. ऑटिस्टिक मुलगी आर्मी कुटुंबाची असते आणि एके दिवशी आपल्या आजोबांना विचारते की मला सुद्धा आर्मीमध्ये जॉईन करायचं आहे. इट्स व्हेरी इन्स्पिरेशनल, इट्स व्हेरी मुव्हिंग. तन्वी खूप मस्तीखोर आहे, तन्वी मजेशीर आहे, तन्वी खूप मस्त गाते. आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आहे, आम्ही याचा आधी वर्ल्ड प्रीमियर केला होता कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये, स्टँडिंग ओवेशन. लंडन स्टँडिंग ओवेशन, न्यूयॉर्क स्टँडिंग ओवेशन, प्लस माय फ्रेंड आणि जगातले प्रख्यात ॲक्टर रॉबर्ट डिनॉरिओ आले होते फिल्म बघायला. ते मला सपोर्ट करायला आले होते, फोटो काढायला आले होते. 10 मिनिटं थांबेन म्हटले पण मध्यंतरपर्यंत थांबले. आम्ही याची पहिली इंडियामध्ये स्क्रीनिंग आम्ही केली इथे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये.
2500 कॅडेट्सनी जे पुढे जाऊन ऑफिसर बनणार होते आर्मीचे, त्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं सदर्न कमांडमध्ये. आम्ही आर्मीच्या चीफ यांना ही फिल्म दाखवली आहे. आर्मीचे सगळे मोठे जनरल होते, सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. मला वाटतं यासाठी नाही की ही एक फिल्म मस्त झाली आहे, खूप चांगली फिल्म आहे, पण यामुळे कारण चांगुलपणा दाखवते आपल्याला, तुमच्या आतल्या चांगल्या माणसाला बाहेर आणते. तुम्ही बघाल तर ही फिल्म हृदयातून आली आहे, ज्यांच्याकडे हृदय आहे त्यांच्यासाठी. ही फिल्म भारताची आहे, पूर्ण जगासाठी. तर आता ही रिलीज होतीये, प्लीज सर्वजण नक्की पहा. तुम्ही सतत कंप्लेंट करता की चांगल्या फिल्म्स आम्हाला बघायला मिळत नाहीत. अनुपमजी, मी ही फिल्म बघितली आहे आणि ही खरंच एक अर्थपूर्ण फिल्म आहे आणि आपली जी आर्मी आहे त्यांच्या शौर्याला सुद्धा ही दर्शवते. खरंच. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप अवघड होतं ही फिल्म खरंच बनवणं. खूप अवघड होतं ही फिल्म बनवणं. इट इज मेड अगेन्स्ट ऑल ऑड्स. 50 कोटीची फिल्म आहे आणि माझे फायनान्सर्स होते जे म्हणाले होते 25 कोटी मी देईन आणि 25 कोटीमध्ये बाकीचे लोक येतील. पण शूटिंगच्या 1 महिन्या अगोदर ते म्हणाले की मी आणखी जुळणा नाही करू शकत. मला त्यांना दोष नाही द्यायचा आहे. ते म्हणाले नाही करू शकत. तर माझ्या प्रोडक्शनमधले लोक म्हणाले की हिला पोस्टपोन करा, आपल्याकडे अजून पैसे नाही आहेत. मी पण विचार केला की जर आज फिल्म ही नाही बनली तर ही कधीच नाही बनणार. तर मी माझ्या मित्रांना, जे माझे अमेरिकेतले मित्र आहेत, दिल्लीतले मित्र आहेत, काही इकडचे तिकडचे मित्र आहेत, सगळ्यांना मी फोन केला आणि म्हणालो जितके पैसे तुमच्याकडून होतील तेवढे द्या. तर आता याचे अक्षरशः 9 प्रोड्युसर्स आहेत, 9 को प्रोड्युसर्स आहेत. आणि यात माझ्या सगळ्या कलाकारांनी, जे 4 मेन कलाकार आहेत, जॅकी श्रॉफजी, बमन इराणीजी, पल्लवीजी, अरविंद स्वामीजी, त्यांना मी पैसे नाही दिले. ते म्हणाले जेव्हा येतील तेव्हा दे. मी म्हणेन तुम्ही त्यांच्यासाठी जरा. मग ही जी ऍक्ट्रेस आहे शुभांगी, खूप चांगलं काम केलंय. हो. ही कुठून मिळाली तुम्हाला? ती आमच्या ॲक्टिंग स्कूलमध्ये होती. मला वाटत होतं की मी नवीन ॲक्ट्रेसलाच घ्यावं, कारण जसं सारांशमध्ये माझी ओळख नव्हती तेव्हा लोकांना वाटलं की ही याच वयस्कर माणसाची गोष्ट आहे. त्याच प्रकारे तन्वी द ग्रेटमध्ये जी नवीन मुलगी आहे शुभांगी, जिला मी कास्ट केलंय, ती आमच्या क्लासरूममध्ये आम्हाला मिळाली होती. कारण मी मास्टर क्लास घेतो ज्यामध्ये मी मुलांना त्यांना मागे त्यांच्या भूतकाळामध्ये घेऊन जातो आणि मी त्यांना एक एक्सरसाइज देतो की आईच्या गर्भाशयात तुमचे भाव कसे असतील. जेव्हा तुम्ही आईच्या गर्भात असता तर मी हे सगळं शूट करत असतो, तेव्हा शुभांगीच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स होते, मला वाटलं की या मुलीने हे कसं कॅप्चर केलं. आणि तुम्ही म्हणताय की ही जी शुभांगी आहे ती तुमच्या ऍक्टिंग स्कूल मधली, याचा अर्थ ऍक्टिंग शिकवली जाऊ शकते का कोणालाही? नक्कीच शिकवली जाऊ शकते. तुम्हाला याचा पुरावा देऊ मी? हो, नक्कीच. तुमच्यापैकी एखादा ये बाळा इकडे, दोघे या वाढलेल्या केसांचा, तू सुद्धा ये. तुम्ही पण या इथे. तुम्ही ऍक्टिंग नाही केली ना? नाही केली ना? मी इकडे जाऊ शकतो सर? हो, या ना प्लीज, या ना. ऍक्टिंग शिकवली जाऊ शकते. जसं की अडाणी लोकांचं असतं की कधी ऍक्टिंग केली आहे? तुम्ही केली आहे? नाही ना? इकडे या. काय नाव तुमचं? गुणा सर. गुणा. हो सर. आणि तुमचं? अदिती. अदिती आणि गुणा. हो सर. यांनी कधीच ऍक्टिंग नाही केली आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा नाही केली? नाही. पाहिली तरी आहे ना? हो. डायलॉग आहे. मेरे पास जितने पैसे थे मैंने तुम्हें दे दिए, अब कुछ नहीं बचा. तुमचा डायलॉग आहे. मी तुमचं नातं नाही सांगत की काय आहे. मुझे उससे कोई मतलब नहीं, मुझे पूरे पैसे वापस चाहिए. मुझे उससे कोई मतलब नहीं, मुझे पूरे पैसे चाहिए. तुमचा डायलॉग काय आहे? मेरे पास जितने पैसे थे वो. बरं, आता दोघे सिरियस व्हा. डोळे बंद करा. डोळे बंद ठेवा. शाबास. राग आहे डायलॉगमध्ये, राग. तुम्ही रागाने म्हणता. आता त्यांना त्यामुळे हसू येते. तुम्हाला हसू येते कारण तुम्ही घाबरला आहात, बिथरला आहात. तुम्ही घाबरू नका. ओके. ऍक्टिंग शिकता येते. मला चॅलेंज दिलंय रजतजींनी. माझी अब्रू आता तुमच्या हातात आहे. ओके सर. ओके. एकदा रिहर्सल करा. बोल डायलॉग. माझ्याकडे जितके पैसे होते ते मी तुला देऊन टाकले. आता माझ्याकडे काही नाही राहिलं. मला ते काही माहित नाही. मला माझे पैसे बरं, परत आता न पाहिजे. हसता बोलायचं आणि सिरियसली. हसायचं नाही. आणि मी सिरियस आहे या बाबतीत, कारण जेव्हा मी शिकवतो पूर्ण गांभीर्याने शिकवतो. चला. मेरे पास जितना भी पैसे. हसायचं नाही, व्यवस्थित करा. मेरे पास जितना भी पैसे थे तुम्हें दे दिए, अभी कुछ नहीं बचा है मेरे पास. आता तुम्ही बोला. मुझे कुछ नहीं पता, मुझे मेरे पैसे वापस. अजून एकदा बोला. मेरे पास जितने भी पैसे हैं वो तुम्हें दे दिए, आता तुम्ही. कुछ नहीं बचा है. मुझे कुछ नहीं पता, मुझे मेरे पैसे वापस चाहिए. मेरे पास जितने
बघा, मी म्हणालो होतो तुम्हाला, इथून पुढच्या 5 पिढ्या यांच्या घरचे डायलॉग बोलतील. जेव्हा केव्हा यांचं लग्न होईल ना, हे त्यांच्या मुलांना सांगतील की अनुपम खेरने आपकी अदालतमध्ये माझ्याकडून हा डायलॉग बोलून घेतला होता. बरेचसे लोक विचारतात की अनुपम खेर जेव्हा हसतात फिल्म्समध्ये तर विलन वेगळ्या प्रकारे हसतो, एक साधा माणूस असतो तो वेगळ्या प्रकारे हसतो. हा तर लाफ्टर कसा काढता तुम्ही, यावरही एक लेसन होऊ शकतं. रजतजी, लाफ्टर जो आहे ना, खूप अवघड काम आहे, सगळ्यात अवघड काम. या इमोशन्समध्ये रडणं खूप सोपं आहे, कारण तुमची एखादी ट्रॅजेडी झालेली असते आणि तुम्ही ती लक्षात आणता, मग रात्री तुम्हाला रडू येतं. लाफ्टर जो असतो तो फिजिकल असतो, जसं की हसण्याचा श्वासाशी खूप घट्ट संबंध आहे. आता आपण सगळेजण, जितकेही इथे 200 किंवा 300 लोक बसलेत, आपण सगळे एकत्र हसूयात. रजतजी, तुमची परवानगी असेल तर. जज साहेब, तुम्ही प्रयत्न करू शकता. वी विल ऑल ब्रीद. मग यापुढे आता माझं बोट बघा, याचा अर्थ 2दा करायचा आहे. हा हा करायचं आहे, ठीक आहे? जेव्हा असं करेन तेव्हा हा हा हा. ओके? ब्रीद इन, 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 ब्रीद इन. कमालच झाली. तुम्ही जितके चांगले ऍक्टर आहात त्याहून चांगले शिक्षक आहात. अरे मी थँक्यू. वेळ कमी आहे, बरं. एखाद दुसरा प्रश्न ऑडियन्स कडून घेऊयात आपण. जर मोदीजींवर एखादी फिल्म बनवली गेली तर तुम्हाला त्यांचं कॅरेक्टर करायला आवडेल का? त्यांची लकब पकडून थोडी ऍक्टिंग करून आम्हाला दाखवाल? ते माझं सौभाग्य असेल जर मी त्यांचं कॅरेक्टर निभावू शकलो. परंतु कुठलेही कॅरेक्टर करण्याआधी ते आत्मसात करा, पूर्ण समजून घ्या, ते खूप गरजेचे आहे. ऑन द स्पॉट, कारण ऑन द स्पॉट जे होईल ते कॅरिकेचरिश होईल आणि मला कॅरिकेचर नाही करायचंय. कारण जी एक गोष्ट मला मोदीजींबद्दल खूप कौतुकास्पद वाटते की त्यांना मी कधी आयुष्यात थकलेलं पाहिलंच नाहीये. म्हणजे 11 वर्षांपासून प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांच्या आधी 14 वर्ष चीफ मिनिस्टर होते, तर इतके फोटोज येतात, एकाही फोटोमध्ये थकलेलं नाही दिसत. असं कसं होऊ शकतं? एकही जांभई देण्याचा फोटो नाही. सो आय थिंक टू गेट दॅट ऑल थिंग, जर मी तो रोल केला तो मी खूप चांगलाच करेन आणि त्यासाठी मला खूप महिने लागतील, पण मला तो करायला आवडेल. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा रोलही तुम्ही केला होता. हो हो हो. आणि मला वाटतं खूप अवघड होता तो रोल. 8 महिने मी त्यासाठी मेहनत केली होती, मनमोहन सिंग यांचा रोल निभावण्यासाठी. तेव्हा लोकांनी, आपल्या इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, बट माझ्यासाठी आयुष्यातले जर 5 कॅरेक्टर्सना 5 रोल ऍक्टिंगसाठी जर निवडले गेले, त्यातला एक रोल तो असेल ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मधला मनमोहन सिंग यांचा मी केला होता. इतकी मेहनत मी त्यामध्ये केली आहे. हो, अगदीच तुम्ही मनमोहन सिंग वाटत होतात, आवाज सुद्धा तसाच हो काढला. हो, त्यासाठी सुद्धा मला 2-3 महिने प्रॅक्टिस करावी लागली होती. नक्कीच. जर डोनाल्ड ट्रम्पचा करायला मिळाला तर कराल का? हो, मी नक्कीच यावर विचार करेन. मला जमत नाहीये, पण मला करायला खूप आवडेल, कारण ही एक खूप ग्रेट ऍक्टिंग एक्सरसाइज आहे त्यांचा रोल करायचा असेल तर. एक शेवटचा प्रश्न घेऊ शकतो आपण, फायनल लास्ट प्रश्न. सर, तुमची फिल्म आली होती काश्मीर फाईल्स. हो. तिच्याबद्दल काही लोकांचं म्हणणं होतं की ती एक प्रोपगंडा फिल्म आहे, ज्यामध्ये सगळं वाढवून सांगितलं गेलंय. तर तुम्हाला यावर आणि असं बोलणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचंय? जर माझ्या खऱ्या भावना समजून घ्यायच्या असतील तर त्यासारखी विचित्र माणसं कोणी नाहीये जी काश्मीर फाईल्सला प्रोपगंडा फिल्म म्हणतात. मला इतकंच म्हणायचं आहे की काश्मीर फाईल्समध्ये जे दाखवलं आहे ते फक्त 10% होतं. जे काही लोकांबरोबर झाले ते याहीपेक्षा खूप भयंकर होतं. पण खूप धन्यवाद विवेक जोशी आणि पल्लवी जोशी यांना, त्यांनी ती फिल्म बनवली आणि त्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांनाही 32 वर्षांपासून जे लपवलं गेलं होतं ते जगासमोर आणलं. आणि आज आपकी अदालतमध्ये तुम्ही त्यावर मला प्रश्न विचारला. अशा वेळी असं अनेकदा झालं आहे की आम्ही देवाला सुद्धा क्रिटिसाइज केलं आहे. आम्ही त्यांनाही क्रिटिसाइज करतो, मोठमोठ्या लोकांना आम्ही क्रिटिसाइज करतो, परंतु जर त्यांच्यासारखे फ्रॉड लोक आहेत
तर तुमच्यासारखे खरे लोक सुद्धा आहेत जे त्या फिल्म बरोबर उभे राहतील. आता मी जे आमचे दर्शक इथे उपस्थित आहेत त्यांना तुमच्या आणखी एका फिल्मचा एक सीन तुम्हाला दाखवू इच्छितो, ज्यामुळे पुढे जाऊन खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. आणि तुम्ही जेव्हा तो सीन बघाल तर अनुपम खेरजी कशा प्रकारे त्या फिल्म मध्ये काम करतायत एकदा पाहाच तुम्ही. हा मी आहे. हे बघून विश्वासच बसत नाहीये की तुम्ही अशा गेटअप मध्ये सुद्धा येऊ शकता. गांधीजी अगदी जिवंत वाटतायत. ही विवेक अग्निहोत्री यांची फिल्म बेंगॉल फाईल्स आहे. त्यामध्ये माझा हा रोल आहे. खरं तर तुमच्या या शो मध्ये पहिल्यांदाच रिव्हील झाला आहे हा लुक. माझी खूप वर्षांपासून इच्छा होती अशी की, कारण गांधीजी हा रोल जो आहे तो कोणत्याही ॲक्टरसाठी एक आवडीचा असा रोल आहे. आणि त्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. मी अधिक गोष्टी याबद्दल तेव्हाच सांगेन जेव्हा याची पब्लिसिटी आम्ही सुरू करू. पण आता यावर मी एकच बोलेन की मी हा रोल करण्यासाठी वजन कमी करणं वगैरे सोडून मी एक वर्षभर ऑलमोस्ट, अजूनही चालू आहे, 9 ऑगस्टला वर्ष होईल, मी नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलं आणि त्याबरोबर ड्रिंक्स घेणं सुद्धा, कारण मला ते पूर्णपणे आत्मसात करायचं होतं. आणि चांगलं वाटलं. सगळे नक्कीच प्रतीक्षा करतील या फिल्मची आणि या फिल्मच्या डिटेल बद्दल आपण नंतर कधीतरी बोलूयात. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजचे जज सच्चिदानंद जोशी यांचा निकाल आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला अनुपम खेर यांच्यावर. अनुपम खेर यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर आपण चर्चा केली. त्यांच्या तब्येतीबद्दल, त्यांच्या बॉडी बिल्डिंगच्या बद्दल, त्यांच्या जुन्या फिल्म्सबद्दल, त्यांच्या नवीन फिल्म्सबद्दलही आणि पुढे येणाऱ्या फिल्म्सबद्दलही. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज सच्चिदानंद जोशी यांच्या निकालाची. आजच्या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर मला माझी एक कविता आठवली. हो. असफलता का विलोम ही तो है सफलता, अंधकार भरे आकाश में जैसे कोई तारा चमकता, इसलिए डटे रहना तब भी जब लगे जोरदार आघात, विपरीत परिस्थितियों से निकलकर देनी है शत्रु को मात, झंझावातों से निकलकर करनी है सर्वश्रेष्ठ रचना, इसलिए करना चाहे जो भी लेकिन मैदान मत छोड़ना. वाह. अनुपम खेरजी, तुम्ही तर खूप चांगले ऍक्टर तर आहातच, पण त्यासोबत खूप चांगले माणूस देखील आहात. धन्यवाद. आणि म्हणूनच तुम्ही फक्त स्वप्नातले सौदागरच नाही आहात, तुम्ही माणुसकीचे तारक आहात. अरे, तुम्ही माणुसकीचे असे तारक आहात जे आपल्या छोट्या छोट्या गावात, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये राहणाऱ्या लाखो करोडो माणसांच्या आशेचे प्रतीक आहात. तुम्ही त्यांना मार्ग दाखवता, त्या मार्गावर त्यांना तुम्ही अचूक दिशा दाखवता. म्हणूनच तुमच्याकडून अपेक्षा खूप वाढतात, अपेक्षा आणखीन खूप वाढतात. सारांश पासून सुरू झालेला प्रवास तन्वी द ग्रेट पर्यंतचा फक्त अनुपम खेर यांचा प्रवास नाहीये, तर भारतातल्या गावात, शहरात राहणाऱ्या कोट्यावधी युवकांचा प्रवास आहे. म्हणूनच मी तुम्हाला आणखीन एक सल्ला देतो, कारण आता तुमच्यासाठी फक्त हे आकाश, फक्त स्काय इज द लिमिट. म्हणून मी हे म्हणू इच्छितो, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत पे यकीन कर, अगर कहीं हो स्वर्ग तो उतार ला जमीन पर. वाह. आता मी हे पुस्तक प्रेझेंट करू शकतो का? हे पुस्तक जे आहे डिफरंट बट नो लेस, हे हाऊस पब्लिकेशनने छापले आहे. हे आता ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर आणि पुस्तकालयातही उपलब्ध आहेत. ही मी दुसरी की तिसरी प्रत जी तुम्हाला देतोय. काल आम्ही एका आर्मी चीफ यांना दिली, आज तुम्हाला आमच्याकडून ही प्रत. थँक्यू.